मंडळी, सर्वांना शुभ दीपावली। सर्वांना दीपावलीच्या खूप 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 शुभेच्छा। आणि आज मंडळी दीपावली नरक चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर बघा, आमच्या या नवीन वास्तूमध्ये आज प्रदोष सोमवार आणि अशा छान मुहूर्तावर बघा, आमच्या घरामध्ये माझ्या छोट्याशा बगीचेमध्ये बघा आज ब्रह्मकमळ उमलणार आहे। आणि थोड्याच अवधीमध्ये आता 7:30 वाजलेले आहेत आणि 11 किंवा 11:30 किंवा 11:45 हे फूल आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे। आणि यामध्ये पुंकेसराची महादेवाची पिंड आपल्याला पुंकेसरामध्ये दिसणार आहे। तर मंडळी, हा निव्वळ योगायोग नाही, तर हा सुवर्ण योग आहे। आणि या ब्रह्मकमळ उमलण्याचा जो मौसम आहे तो श्रावण महिना आणि ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त उमलतात। यावर्षी माझ्या या ब्रह्मकमळाला 9 फुलं उमललेली आहेत। आणि या नवीन वास्तूमध्ये आल्यानंतर, नवीन घरात प्रवेश केल्यानंतर हे ब्रह्मकमळ उमललेलं आहे। कळीचं, छोट्या कळीचं मोठ्या कळीमध्ये म्हणजे फुलांमध्ये रूपांतर होण्यासाठी पूर्ण 21 दिवस लागतात। आणि आता बघा, या फुलाचा सुगंध सर्वत्र मन मोहून टाकणारा आहे। खूप छान असा सुगंध सर्वत्र माझ्या छोट्याशा घरामध्ये दरवळताना आपल्याला पाहायला मिळतोय, मला स्वतःला अनुभवायला मिळत आहे। खरंच खूप छान आज असं वाटत आहे। तर मंडळी, थोड्याच वेळाने पुन्हा फुललेल्या ब्रह्मकमळाचा फोटो मी आपणासमोर व्हिडिओ शेअर करणार आहे। तर कसा वाटलं हे ब्रह्मकमळ मला नक्की कमेंट्स करून सांगा। तोपर्यंत धन्यवाद।